अगदी साध्या सोप्या आणि जेमतेम 10 मिनिटात बनणाऱ्या अशा ह्या चना मसाल्याची आज मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात आपला हा चना मसाला बनवून तयार होतो। त्यासाठी मिक्सरमध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे। त्यात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 1 इंच आलं टाकलेलं आहे आणि ह्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे उकडलेले जे चणे आहेत ना, पण मी शिट्टी काढलेली आहे चण्याला 4 ते 5 शिट्ट्या, मी ते 1.5 ते 2 चमचे चणे ह्याच्यात घातलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी ओव्हरनाईट भिजवलेले चणे होते, मी रात्रभर ते भिजत ठेवले आणि तुम्ही पाहू शकता अतिशय व्यवस्थित असे आपले हे चणे भिजलेले आहेत। ह्याच्या कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल जसं गरम होईल यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। कढीपत्ता मी नेहमी बारीक तोडून घालते, तसा मी इथे कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता आवर्जून घालायचा, फ्लेवर खूप छान लागतो भाजीमध्ये। त्याचबरोबर हिंग घातलेलं आहे आणि हे सगळं असं छान तडतडलं, फोडणी तडतडली व्यवस्थित की ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक कापलेला कांदा। मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो इथे घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता जो वाटलेला मसाला होता टोमॅटो, आलं, लसूण आणि हरभऱ्याचा, तो घातला आहे ह्यात। पाणी नाही घालायचं आपल्याला हे मसाला वाटताना। तर छान तो मिक्स करून घेतला। आता ह्यात सुके मसाले घालू, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, साठवणीतला कोणताही मसाला चालेल आणि गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार घाला, तिखट। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर यामध्ये घालायचं ते म्हणजे आमचूर पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आवर्जून घाला। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरीही चालेल। छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण हे उकडलेले हरभरे घालणार आहोत आणि ह्याला छान असं एक मिक्स देऊयात। ह्या चण्यामध्ये उकडताना मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे, अगदी साधा सिंपल आपला हा चणा मसाला आज बनवणार आहोत आपण। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ह्यात आता घालायचं आहे गरम पाणी। गरम पाणी घातल्याने आपल्या जी कोणती आपण भाजी बनवतो त्याला छान अशी तर्री येते। आता मी तेल खूप जास्त वापरत नाही जेवणामध्ये, कारण तसंही आपल्या हेल्थसाठी तेल चांगलं नसतं, त्यामुळे पण त्यातल्या त्यात जेवढं जे काही तेल मी घातलेलं आहे त्याची व्यवस्थित अशी पुरेशी तर्री भाजीवरती येते। छान एक उकळी आली की मी हे, मला असं थोडंसं लिपतं किंवा थोडासा रस्सा हवा होता, मी त्या हिशोबाने पाणी घातलं। तुम्हाला जर हवं तर तुम्ही रस्सा अगदी भरपूर पाहिजे असेल तर 1.5 ते 2 ग्लास पाणी घाला, नाही तर अर्धा ते 1 ग्लास पाणी पण पुरेसं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय घट्ट अशी आपली ही चणा मसाला बनवून तयार झाले। गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खा आणि मजा करा।